आज 12 मार्च आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची जयंती। सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन। महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा बहुमोल वाटा राहिला आहे। त्यांचा जन्म 12 मार्च 1913ला सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या ठिकाणी झाला। अतिशय खडतर परिश्रमातून त्यांनी शिक्षण घेतलं। भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक आंदोलनामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेब सक्रिय राहिले। पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिले। महाराष्ट्रातल्या आधुनिक शैक्षणिक धोरणाचा त्यांनी जन्म घातला। अनेक विद्यापीठाची निर्मिती त्यांच्या प्रयत्नातून झाली। अनेक कृषी विद्यापीठं त्यांनी निर्माण केली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक सहकार विकास हा त्यांच्या प्रयत्नातून खूप मोठ्या प्रमाणात झाला। त्यांच्याच प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये 18 सहकारी साखर कारखाने निर्माण झाले। इथला सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आयुष्यभर अतिशय स्वच्छ आणि निस्वार्थ सेवेचं राजकारण केलं। खेड्यापाड्यातील वाडी वस्ती तांड्यावरतील पोरांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी EBCची सवलत महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी सुरू केली आणि त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातील शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकली। भावांनो आणि बहिणींनो, त्यावेळेस देश संकटात होता, त्यावेळेस त्यांनी देशाचं संरक्षण मंत्रिपद भूषवलं। सैनिकामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना प्रेरित केलं। एक साहित्यिक विचारांचे यशवंतरावजी चव्हाण साहेब कलावंत साहित्यिकांना भरभरून मदत करायचे। त्यांच्या आदरस्थानी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विरा शिंदे हे होते आणि त्यांचा विचार आयुष्यभर त्यांनी जपला आणि तो पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आज यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना एवढीच भावना व्यक्त करतोय की त्यांनी ज्या पद्धतीने निष्कलंक राजकारण केलं, स्वच्छ राजकारण केलं, तो राजकारणाचा समतेचा आणि पवित्र विचार पुढे नेण्यासाठी आपण साऱ्यांनी कटिबद्ध होणं गरजेचं आहे। त्यांचा तो शिक्षणाचा विचार, कारण यशवंतरावजी चव्हाण साहेब असं सांगायचे की प्रगतीची पाळेमुळे ही शिक्षणात आहेत आणि म्हणून शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक मंडळींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेता आलं। पुनश्च एकदा यशवंतरावजी चव्हाण साहेब